मुंबई शहर पूर्व उपनगरांमध्ये 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान 10% पाणी कपात। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प दिंडोशी गोरेगाव उड्डाणपूल 31 मे पर्यंत वाहतुकीसाठी खुला। चारधाम यात्रा मागच्या वर्षीच्या तुलनेत 11 दिवस आधी होणार सुरू। यात्रेला 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडून चारधाम यात्रेला सुरुवात होणार। कोकणातील तेजस एक्सप्रेसमधील प्रवासी हैराण, अवेळी प्रवासात गैरसोय असल्याने हैराण। एसटी मंडळातर्फे धार्मिक पर्यटनाची सुवर्ण संधी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन योजना। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। डबल डेकर पूल आणि मेट्रो प्रकल्पांना गती, सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील प्रकल्पांची पाहणी। येत्या काही दिवसात उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर आणि हार्बरवर चुनाभट्टी वांद्रे दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक। अनेक लोकल फेऱ्या रद्द, तर रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा। भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेंच्या चिमुकल्यांचा मोठा पुढाकार, खाऊच्या पैशातून सैनिकांसाठी जमवला 11,000चा निधी। ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे निधी सुपूर्द। 10 वर्षात मुंबई महापालिकेच्या शाळांची संख्या 152 घटली आहे, शिक्षण विभागाची माहिती। बीएड विधी 3 वर्ष, सीईटी नोंदणीला मुदतवाढ, बीएडसाठी 50,000 तर विधीसाठी 33,000 नोंदणी। दहिसर भाईंदर मेट्रो 5 फेब्रुवारी नंतर धावणार, अखेर सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण। वसई विरारमध्ये थंडीसोबत प्रदूषणाचा विळखा, हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण। कोळी भवन केव्हा बांधणार, बिहार भवनाच्या मुद्द्यावरून कोळी बांधवांचा राज्य सरकारला सवाल। नवी मुंबई महापालिकेचा डिजिटल विस्तार, 117 सेवा एका क्लिकवर। लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन, आदिती तटकरे यांची एक्स वरून घोषणा। मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर देणार मोफत नौकानयनाचं प्रशिक्षण। जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील नौकानयनपटूची जोरदार तयारी। बेकरी व्यवसायाला खर्चाची झळ, लाकडावरील भट्ट्या बंद, शासनानं अनुदान देण्याची व्यावसायिकांची मागणी। नवी मुंबई कल्याण प्रवास लवकरच सुलभ, ऐरोली कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात। पार्लेजीचा कारखाना होणार जमीनदोस्त, कारखान्याच्या जागेवर उभ्या राहणार टोले जंग इमारत। काश्मीरच्या महाराजांची कार 100 वर्षांनी भारतात येणार, मुंबईत जवळून पाहण्याची सुवर्ण संधी। कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 24 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान विंटेज कार फेस्टिवलचं आयोजन। पुण्यात 3 नवे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू, 26 जानेवारीपासून ट्रायल रन। पुण्यात महापुराचा धोका कमी करणार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची ग्वाही। घणसोलीत बेकायदा बांधकामावर सिडकोचा हातोडा, अनधिकृत बांधकामावर सिडकोनं वक्र दृष्टी वळवल्यानं भूमाफियांमध्ये एकच खळबळ माजली आहे। मुंबईमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं बांधकामांना घालून दिलेली नियमावली धाब्यावर 106 बांधकामांचं काम बंद। छत्तीसगडमधील कोरबामध्ये एका रात्रीत 60 फूट लांब पूल चोरीला गेला, पोलिसांनी डोक्याला हात लावलाय। संगीतकार पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ, 40 लाखांची फसवणूक प्रकरणी पलाश मुच्छल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पंढरपुरात कर्नाटकातील भक्तांसाठी कर्नाटक वारकरी भवन बांधणार, देशाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी दिली माहिती। वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात 5 वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार, सरकारचा मोठा निर्णय। सोन्या चांदीत सनसनाटी वाढ, सोन्याचे दर 1,60,000 तर चांदीचे दर जे आहे 3,50,000च्या जवळ पोहोचल्याची माहिती। भिवंडीत 5 दिवस रंगणार आगरी महोत्सव, मागील 15 वर्षांपासून आगरी महोत्सवाचं आयोजन, यंदाही 24 ते 28 जानेवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित।
ग्रामीण भारतात शिक्षणापेक्षा गुटख्यावर अधिक खर्च, सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव. कुर्ल्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाईनंतर अंधेरी कुर्ला रोड फेरीमुक्त. पोलिसांच्या कारवाईचे मुंबईकरांकडून स्वागत. वाशिमच्या पंचाळातील ग्रामसभेत गोंधळ, ग्रामविकास महिला अधिकाऱ्यांनी वार्षिक हिशोब न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. रामनगरच्या समस्या प्रलंबित, सिल्लोडमधील रेंदाळमध्ये नागरिकांचा पंचायत आणि जिल्हा परिषद मतदानावर बहिष्काराचा इशारा. या संदर्भात ग्रामस्थांचे कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. पुणे सायकल टूरमध्ये अपघात, डेक्कन भागात सायकलपट्टूचा अपघात. अपघातानंतर सायकलपट्टूंमध्ये वादावादी, काही सायकलपट्टू आणि पोलिसांची वादात मध्यस्थी. शुक्रवारी दुपारी घडली घटना. 3 दिवसांच्या वास्तवानंतर आता गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांचा गणरायाला निरोप. प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन. कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ. 12 ज्योतिर्लिंगांचा उभारला देखावा. खर्चाभावी भाविकांना 12 ज्योतिर्लिंग दर्शन न घेता येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाला येण्याचं आवाहन. महापौर पदाची निवड लांबणीवर, 31 जानेवारीच्या नियोजनाला स्थगिती. भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांची गटस्थापना न झाल्यानं स्थगिती. महापौर पदाची निवड फेब्रुवारीत होणार. मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून मोठा दिलासा. भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता. सेहेर शेखच्या वक्तव्याविरोधात सोमय्या आक्रमक. सोमय्या पुन्हा सेहेर शेख विरोधात करणार तक्रार. सोमय्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा. किरीट सोमय्या मुंब्रा पोलीस स्टेशनला जाणार. हिंद दी चादर कार्यक्रमासाठी पंजाबचे मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर. कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज रात्री राज्याचे मंत्री गिरीश महाजन नांदेडमध्ये दाखल होणार. आज आणि उद्या हिंद दी चादर कार्यक्रमाचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. अमरावती जिल्हा नियोजन सभेची घेणार बैठक. सायंकाळी 6 वाजता बावनकुळेंची पत्रकार परिषद. अमरावतीत महापौर निवडीसाठी भाजप कार्यकर्त्यांची घेणार बैठक. साताऱ्यात नक्षत्र महोत्सवास आजपासून सुरुवात. महोत्सवाचं उद्घाटन उदयनराजेंच्या हस्ते होणार. नक्षत्र महोत्सवातून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होत असते. मालेगाव महापालिकेत महापौरासाठी हालचाली. मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा 40 जागांवर विजय. इस्लाम पार्टीला अद्याप कुणाचाही अधिकृत पाठिंबा नाही. काँग्रेस आज अधिकृतरित्या पाठिंबा देण्याची शक्यता. सेहेर शेख यांच्या वक्तव्याचा नितेश राणेंकडून समाचार. पाकिस्तानच्या अब्बालाही जे अजून जमलं नाही ते या नवीन आलेल्या कोणी लोकप्रतिनिधींना काय जमणार. हिरवे म्हणणारे कधी भगवे होतील त्यांनाही कळणार नाही. नितेश राणेंचं वक्तव्य. मी बाहेर पडलो त्या वेदना वेगळ्या होत्या. शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं होतं. 20 वर्षात उद्धव आणि मला अनेक गोष्टी उमजल्या. राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गुलामांचा बाजार झालाय. महाराष्ट्रात आज माणसांचे लिलाव सुरू आहेत. राज ठाकरेंचा संताप. हिंदू ही राजकीय शक्ती बाळासाहेबांनी उभी केली आहे. भाजपालाही जे जमलं नव्हतं. आज असं वाटतं बाळासाहेब नाहीत हे बरं झालं. आज जर बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते. राज ठाकरेंचं विधान. भाजपला वाटत असेल ते शिवसेना संपवू शकतील तर शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नाही तर विचार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयात पेटलेली मशाल आहे. ती तुम्ही विझवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं विधान. जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं. तेव्हा वाटतं या लढाईला काही अर्थ आहे की नाही. अशा वेळी एक बातमी येते. शिवसेनेनं सर्वसामान्य गृहिणीला नगरसेवक केलं तेव्हा अभिमानानं ऊर भरून येतो. उद्धव ठाकरेंचं विधान. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष सरकारचा पाया रचला गेलाय. ज्याप्रमाणे 1987 मध्ये अहमदाबाद नंतर गुजरात जिंकले त्याचप्रमाणे तिरुअनंतपुरम मधून केरळ जिंकू. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तिरुअनंतपुरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली. भाजपच्या पहिल्या महापौरांना मिठी मारली. झारखंडमध्ये 15 माओवाद्यांचा खात्मा. 2.35 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला प्रमुख नेता अनलदा याच्यासह 15 माओवादी ठार. पोलिसांची माहिती. मेक इन इंडियाचं रूपांतर फेक इन दाओस करणारी चाणक्य नीती. अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून असंतोष निर्माण करण्याचं षडयंत्र. भाजपच्या नितीन काळेंचा काँग्रेसवर आरोप. थोरातांनी उपोषणाला भेट दिल्यानंतर जाळपोळ आणि तोडफोड. आठवडाभरापासून धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात उपोषण. अहिल्यानगरचा महापौर मुंबईत ठरणार. आज
माजी खासदार सुजय विखेंनी वक्तव्य केले. फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील महापौराबाबत निर्णय घेतील. माजी खासदार सुजय विखेंची माहिती. कांचन साळवींना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन. कांचन साळवींवर जरांगेंच्या घातपाताच्या कटाचा आरोप. कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. कराड नगरपालिकेच्या 35 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी मंत्र्यांकडे केली होती मागणी. नोटीसीमुळे कर्मचारी वादात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरण तापले. पोलिसांनी नावं जाहीर करावी अन्यथा मी करेन. सुजय विखेंनी पोलिसांना दिला आठवड्याचा अल्टिमेटम. अकोला महानगरपालिकेत महायुतीचं सरकार स्थापन होणार. अमोल मिटकरींचं वक्तव्य. लोकशाही बळकटी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानाची प्रतिज्ञा. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती. सत्ता स्थापनेसाठी भाजप पक्षात हालचालींना वेग. धुळ्यातील भाजपचे 50 नगरसेवक नाशिकमध्ये. धुळ्यासाठी योग्य आणि सक्षम असा चेहरा दिला जाईल. अनुप अग्रवाल यांचं वक्तव्य. धुळ्यातील सिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवक विजयी. यानिमित्त विविध सभापती पदांची निवड प्रक्रिया पार. आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड. दिल्ली एनसीआर मध्ये वादळ आणि मध्यम पावसाचा तडाखा. दिल्लीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याकडून अंदाज. राजधानी दिल्लीत थंडीची खरं तर लाट पाहायला मिळते. येणाऱ्या काळात तापमानात घट होण्याची शक्यता. जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम. सध्या बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीर महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंद. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी. अनेक रस्ते बंद. पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद. हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी. पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन परिसरात बर्फाची जाड चादर. जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता. काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिमवृष्टी. पर्यटन शेतीसाठी पोषक वातावरण. सफरचंद फळबागांसाठी हिमवृष्टी पोषक मानली जाते. उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामचे दरवाजे 3 महिन्यांनी उघडणार. 23 एप्रिलला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील. गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे 19 एप्रिलला विधीपूर्वक भक्तांसाठी खुले होतील. उत्तराखंडमधील रुद्रनाथ मंदिर पुन्हा उघडणार. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर गोपीनाथ मंदिरात तारीख निश्चित करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी. दुर्गम भागात सुरू असलेल्या हिमवृष्टी दरम्यान कुलगाम पोलिसांची रुग्णांना मदत. ओडिसातील जगन्नाथपुरीमध्ये तापमान घटले. धुक्यात गाडी चालवताना वाहन चालकांना त्रास. येत्या दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तामिळनाडूतील खरं तर कोइंबूरमध्ये सागरी माशांचं जीवन दाखवणारं प्रदर्शन पाहण्यासाठी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा. ईडीच्या समन्स निगडीत 2 खटल्यातून निर्दोष मुक्तता. एआयच्या माध्यमातून मेंदूच्या आजारांचं होणार निदान. IIT मुंबईचं ब्रेन प्रॉट आणि ड्रग प्रॉट उपचारासाठी करणार मदत. 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी. आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय. राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक. फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा. येत्या महिनाभरात आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होतील. कोकणकरांसाठी खुशखबर. दावोसमध्ये तब्बल 3 लाख कोटींचे करार. उदय सामंत यांची माहिती. अॅमेझॉनच्या 14,000 कर्मचाऱ्यांना फटका. पुढील आठवड्यापासून कंपनी सुरू करणार नोकर कपात. देशात 1 एप्रिलपासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. देशातील ही पहिली डिजिटल जनगणना असेल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीच्या आकडेवाराचे समावेश असेल. तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीमध्ये वौरेयूर वेकाल्ली अम्मान थाई महोत्सव सुरू आहे. रस्त्यावर देवीची मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पुण्यात सिगारेट तंबाखू विक्रेत्यांवर छापे. 3घांना अटक. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. बीडच्या सायगावमध्ये गोळीबार करणारा गजाआड. आरोपीकडून विनापरवाना असलेले 2 पिस्तूल जप्त. आरोपीचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल. 2 हत्येनं नागपूर हादरले. उधारीच्या पैशांच्या वादातून 2 ठिकाणी हत्येचा थरार. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत 2 शाळकरी मुलांचे मोबाईल लुटले. अवघ्या 2 तासात चोरट्याला अटक. आरोपीकडून 1,20,000चा मुद्देमाल जप्त.
भंडाऱ्याच्या मेहगावात 25 वर्षीय युवकाची निर्घुण हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, हत्येचा उलगडा करण्याचं तुमसर पोलिसांसमोर आव्हान. मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांची धडक कारवाई, खासगी बसमधून सुरू असलेली गुटखा तस्करी उघडकीस. कारवाईत 8,18,000 रुपयांचा गुटखा जप्त करून तिघांना अटक. शेतीच्या वादातून सासऱ्याची सुनेला मारहाण, येवल्याच्या ममदापूरमधील घटना, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. कानपूरमध्ये 2 कोटी रोख रक्कम, 62 किलो चांदी मिळाली आहे. पोलीस नोटा मोजता मोजता थकून गेले, शेवटी मशीन मागवावी लागली. 5 जणांना अटक. पनवेल रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना, 3 वर्षीय दिव्यांग चिमुकलीला बेवारस सोडून पालकांचं पलायन. घटनेनंतर चिमुकलीच्या पालकांवर गुन्हा दाखल. बदलापूर प्रकरणातील नराधमाला पोलीस कोठडी, आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. नराधमानं 4 वर्षीय चिमुकलीवर केले अत्याचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.